नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. जे गुलेनबारी सिंड्रोम जो नावाचा आजार आहे, हा खरं तर नवीन आजार नाही. ह्याच्या केसेस मागेही काही महिन्यामध्ये मध्ये ICM हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणी ॲडमिट असतात. जो काही पुण्यामध्ये सध्या जास्त केसेस दिसतात, तो एक क्लस्टर आहे त्यामुळं कदाचित त्याचा विचार केला जातो. आपल्याकडं आज अखेर साधारणतः 12 केसेस आमच्याकडे आहेत, की ज्यातले काही मागच्या महिन्यातले आहेत, काही ह्या महिन्यातले आहेत. अशा टोटल त्याच्यातले 6 केसेस डिस्चार्ज पण झालेले आहेत. ज्या इतर केसेस आहेत की त्या काही ICM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि बाकी 2 पेशंट्स बाहेर ॲडमिट आहेत. हे सगळे पेशंट्स स्थिर आहेत. नागरिकांनी कुठल्याही पद्धतीची घाबरायचे कारण नाही. सदर आजार हा जर का काही पाणी किंवा ह्याच्यामध्ये दोष झाला तर इन्फेक्टेड पाण्यामध्ये किंवा ह्याच्यामधून जुलाब किंवा ताप येणे ह्याच्यानुसार जो व्हायरस शरीरामध्ये राहतो तोच इन्फेक्ट करतो नसावर आणि त्याच्यामुळं कदाचित पॅरालिसिस सारखे सिम्पटम्स येतात. परंतु सदर आजारामध्ये जे दगावण्याचं प्रमाण किंवा धोका हा खूप कमी असतो. सदर आजाराला ट्रीटमेंट ही अतिशय चांगल्या पद्धतीचे जे इम्युनोग्लोब्युलिन्स असतात. त्यामुळे माझं पिंपरी चिंचवड नागरिकांना व शहरातल्या सर्वच नागरिकांना माझं आव्हान आहे, ह्या आजाराबद्दल कोणी घाबरू नये. परंतु अशा पद्धतीचे काही आले मुंग्या यायला लागल्यात किंवा विकनेस आलेला आहे, पॅरालिसिस सारखं वाटायला लागले, त्वरित आपल्या रुग्णालयामध्ये, महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये त्वरित ॲडमिट करावं किंवा इतरही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं. इम्युनोग्लोब्युलिन ही जी ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे या आजारासाठी, ही आपल्या महानगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे. तसेच असं सांगायचे की साधारणतः आपण होऊ नये म्हणजे इन्फेक्टेड म्हणजे जुलाब किंवा ह्याच्यामध्ये जे होतात की पाणी उकळून पिलं पाहिजे. तसंच अन्नपदार्थ जे उघड्यावरचे असतात किंवा वाद्य असतात ह्याच्यापासूनच शक्यता असते की आपल्याला जुलाब नाही. हा आजार काही डायरेक्ट होत नाही. हा आजार खरं तर ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजे ह्या आजाराला स्पेसिफिक कारण नाही आहे. त्यामुळं व्हायरल डिसीजमध्ये बी होऊ शकतो आणि बॅक्टेरियल डिसीजमध्ये बी होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी काळजी घेणे म्हणजे एकच आहे की आपण पाणी उकळून गाळून पिणे, स्वच्छ पदार्थच खाणे किंवा बाहेरच्या अवांतर खाऊ नये, एवढीच काळजी घेतली पाहिजे. बाकी ह्या आजारापासून घाबरण्याचं काही कारण नाही.